विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर ह्या चॅप्टरमधील अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आपण अभ्यासलेला आहे, तो म्हणजे पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, त्यानंतर एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. हे जे काही दोन टॉपिक होते, ह्या दोन टॉपिकवरील जे काही एक्झाम्पल्स होते ते मी तुम्हाला एक्सप्लेन केले. ठीक आहे, आणि ते एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण बघा, तुम्ही जर ते लेक्चर बघितलेले असेल तर तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड झालेलं असेल की त्या एक्झाम्पल्समध्ये आपण जवळपास म्हणजे एक्झाम्पल स्टडी करताना आपण एकाच एक्झाम्पलचा स्टडी करत होतो, पण त्या एका एक्झाम्पलमध्ये आपले 5 टाईपचे एक्झाम्पल कवर होत होते, बरोबर ना. म्हणजे कोणताही टॉपिक जर तुम्हाला किंवा कोणताही एक्झाम्पल जर तुम्हाला विचारलेलं असेल, क्वेश्चन विचारलेलं असेल, तर ते तुम्ही ह्या एका एक्झाम्पलमध्ये तुम्ही ते अभ्यासलेलं होतं. ठीक आहे, बघा मी अगेन ते रिवाइज करतो ना की कोणकोणत्या कन्सेप्ट आपण त्या एक्झाम्पलमध्ये आपण अप्लाय केल्या होत्या किंवा अभ्यासलेल्या होत्या. तर मॉड्युलस ऑफ झेड, आर आणि थीटा आपण फाइंड केला, बरोबर. त्याआधी आपण मॉड्युलस ऑफ झेड म्हणजेच आर आपण फाइंड करत होतो, त्यानंतर आपण थीटा फाइंड करत होतो. ठीक आहे, तो थीटा फाइंड करण्यासाठी आपण अर्गन डायग्रामचं हेल्प घेत होतो, बरोबर. म्हणजे ती ग्राफिकलमध्ये आपण तो पॉईंट पुट करायचो ग्राफमध्ये, आणि मग आपण चेक करायचो की तो थीटा नक्की कशा पद्धतीने त्याची व्हॅल्यू भेटणार आहे. ठीक आहे, ओके. म्हणजे अर्गन डायग्रामचा प्रश्न तिथे आपल्याला भेटत होता किंवा तो क्वेश्चन आपल्याला सिम्प्लिफाय होत होता, म्हणजे 3 पॉईंट झाले, बरोबर. आणि त्यानंतर आपण पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म अशा 2 पॉईंट आपण अभ्यासले. म्हणजे फायनली आपल्याला ह्या 2 पॉईंट फाइंड करायचे होते, पण त्या 2 पॉईंटसाठी आपल्याला वरचे 3 पॉईंट आपल्याला बेसिकली फाइंड करायचे असतात. ठीक आहे, म्हणजे हे 5 टाईपचे एक्झाम्पल त्या एकाच एक्झाम्पलमध्ये कव्हर होत होते. ठीक आहे, सो ते लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. ते कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचे आहेत ते एक्झाम्पल, ते सर्व मी डिटेलमध्ये तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे मी ते सांगितलेलं आहे की ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि एक्झाममध्ये त्या टॉपिकवरती हमखास क्वेश्चन असणार म्हणजे असणारच आहे. ठीक आहे, ओके. तर ती झाली सर्व कॉन्सेप्ट मागच्या लेक्चरपर्यंतची. आता आपल्याला ह्या लेक्चरमध्ये म्हणजे आजच्या ह्या टॉपिकमध्ये ह्या लेक्चरमध्ये आपल्याला न्यू टॉपिक आपल्याला स्टार्ट करायचा आहे, तो म्हणजे डिमॉस थेरम आणि त्यावरचे एक्झाम्पल्स. ठीक आहे, आता डिमॉस थेरमचं स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे फक्त बेसिकली, आणि त्या स्टेटमेंट त्याचा प्रूफ जो आहे त्याच्याशी काही आपल्याला घेणं देणं नाही आहे. ठीक आहे ना, म्हणजे त्याचा प्रूफ तुम्हाला विचारणार नाही आहे कोणी एक्झाममध्ये, बट त्यावरील जे काही एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला अभ्यासायचे आहेत. जो आपला जुना पॅटर्न होता, जुना सिलेबस होता, त्यामध्ये जे काही ह्या टॉपिकवरचे जे एक्झाम्पल होते ते फक्त तुम्हाला स्टेटमेंट दिलं होतं, एक्झाम्पल वगैरे काही नव्हतं. ठीक आहे, म्हणजे डिमॉस थेरम थोडक्यात नव्हताच तुम्हाला मागच्या पोर्शनमध्ये, बट ह्या न्यू सिलेबसमध्ये तुम्हाला डिमॉस थेरमचं स्टेटमेंट आणि त्यावरचे एक्झाम्पल दिलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे फक्त एक्झाम्पलच तुम्हाला दिलेले आहेत. ओके, मग आता तो पॉईंट आपण ह्या लेक्चरमध्ये आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण बघूयात नक्की कशा पद्धतीने ह्या डिमॉस थेरमवरचे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल आधी आपल्याला त्याचं स्टेटमेंट काय आहे ते आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, आणि मग त्यावरचे एक्झाम्पल आपण अभ्यासूया. बघा, तर मग मी आधी जो डिमॉस थेरम आहे त्याचा आधी स्टेटमेंट राईट करतो आणि त्यानंतर मग आपण पुढच्या टॉपिककडे म्हणजे त्याच्या एक्झाम्पलचा जो पार्ट आहे तिकडे जाऊया. ठीक आहे, सो डिमॉस थेरम, डिमॉस थेरम. ठीक आहे, डिमॉस थेरम बघा, सपोज इफ n बिलॉंग्स टू झेड, n हा जर एखादा इंटिजर असेल, n बिलॉंग्स टू झेड सेट ऑफ इंटिजर, देन सिम्पल हे स्टेटमेंट तुम्हाला फक्त मॅथमॅटिकल जे स्टेटमेंट आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण ते पुढे आपल्याला एक्झाम्पलमध्ये अप्लाय करायचं आहे. कॉस थीटा प्लस आय इंटू साइन थीटा या पद्धतीने जर असेल, ठीक आहे, कॉस थीटा प्लस आय इंटू साइन थीटा टू दी पॉवर n. ठीक आहे, ह्या होल ब्रॅकेटचा पॉवर जर n असेल तर तो आपण या पद्धतीने लिहू शकतो. बघा व्यवस्थित बघा कशा पद्धतीने तो लिहू शकतो. तर कॉस थीटाच्या ऐवजी आपण लिहिणार आहोत n इंटू थीटा किंवा n थीटा म्हणा, आणि त्यानंतर प्लस आय इंटू साइन n इंटू थीटा. ठीक आहे, या पद्धतीने तो आपण राईट करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे जो पॉवर आहे वरती इथे n, तो आपण इथे ह्या थीटाला मल्टिप्लाय करणार आहोत त्या पॉवरने. ठीक आहे, हा आहे डिमॉस थेरम आणि हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, या पद्धतीने सपोज, आणि जर पॉवर जर निगेटिव्ह असेल म्हणजे कॉस थीटा प्लस आय इंटू साइन थीटा टू दी पॉवर मायनस n असेल, मायनस n, हा निगेटिव्ह झाला काहीतरी, मायनस n जर असेल तर, कारण आपण इंटिजर म्हणलं नाही ते n बिलॉंग्स टू झेड, म्हणजे इंटिजरमध्ये
निगेटिव्ह पण असू शकतं, पॉझिटिव्ह पण असू शकतात व्हॅल्यू. मग जर निगेटिव्ह असतील तर मग इथे कशा पद्धतीने रिप्लेस होईल, तर इथे भेटेल आपल्याला कॉस मायनस एन इंटू थिटा, बरोबर, या पद्धतीने भेटेल. आणि त्यानंतर इथे प्लस आय साईन मायनस एन थिटा, बरोबर, या पद्धतीने भेटेल इथे मायनस. ओके. आणि आता हेच पुढे कसं सिम्प्लिफाय करता येईल, तर कॉस मायनस थिटाची व्हॅल्यू किती असते, कॉस थिटा असते. म्हणजे इथे आपल्याला भेटेल कॉस एन थिटा आणि इथे साईन मायनस थिटाची व्हॅल्यू असते मायनस साईन थिटा. म्हणजे मी डायरेक्टली इथे लिहितो मायनस इंटू साईन एन थिटा. कळत आहे, या पद्धतीने म्हटलं त्याला ब्रॅकेट करा एन थिटाला, ठीक आहे ना. ओके, या पद्धतीने तो फॉर्म्युला आहे किंवा तो थेरम आहे, ठीक आहे. फॉर्म्युलाच मला वाटलं असं डिमॉस फॉर्म्युला किंवा डिमॉस थेरम स्टेटमेंट, जे काही तुम्हाला लक्षात ज्या पद्धतीने राहील त्या पद्धतीने. ओके. तर कॉस थिटा प्लस आय साईन थिटा टू दी पॉवर एन असेल तर तो आपण एन हा जो आहे तो थिटाला मल्टिप्लाय करत असतो. म्हणजे कॉस एन थिटा प्लस आय इंटू साईन एन थिटा, या पद्धतीने. सिमिलरली निगेटिव्हसाठी असेल तर या पद्धतीने. फक्त जर निगेटिव्ह असेल तर कॉस मायनस थिटाचा फॉर्म्युला अप्लाय करायचा. कॉस मायनस थिटा असतो प्लस कॉस थिटा, या पद्धतीने, ठीक आहे. आणि साईन मायनस थिटा असतो मायनस साईन थिटा, या पद्धतीने. मग ते पुढे अरेंज होईल, ठीक आहे. हे दोन फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा व्यवस्थित. आणि मग आता ह्या टॉपिकवरती आपल्याला एक्झाम्पल अभ्यासायचे आहेत, ते कशा पद्धतीने असतात आणि ते कशा पद्धतीने सॉल्व करायचे ते आपण अभ्यासूया, ठीक आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया 1 बाय 1. 1-2 एक्झाम्पल घेऊया ह्या टॉपिकवरती, ठीक आहे. आत्तापर्यंतचे जे टॉपिक आपण अभ्यासलेले आहेत, म्हणजे या मागच्या लेक्चरपर्यंतचे, ते खूप इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे. म्हणजे त्याला थोडंसं जास्त वेटेज द्या, त्या टॉपिकचा जास्त अभ्यास करा, व्यवस्थित समजून घ्या कशा पद्धतीने त्या कॉन्सेप्ट आहेत, एक्झाम्पल्स आहेत, ठीक आहे. आणि आता ही जी 2-3 टॉपिक आपले बाकी आहेत, डिमॉस थेरम आणि जो लास्टचा पॉईंट डायरेक्ट सेट ऑफ पॉईंट इन कॉम्प्लेक्स स्पेस, ठीक आहे. हे दोन टॉपिक थोडेसे कमी अभ्यासले तरी चालतील. म्हणजे लास्टचा टॉपिक तर नाही अभ्यासला तरी चालेल, कारण त्या टॉपिकवरती मला वाटत नाही क्वेश्चन कधी विचारला जाऊ शकतो. पण आपण तो टॉपिक घेणारच आहोत, बट तो टॉपिक निग्लेक्ट केला तरी चालू शकतो, ठीक आहे. सो आता डिमॉस थेरमचे एक्झाम्पल आपण अभ्यासूया. बघा, एक्झाम्पल नंबर फर्स्ट. ओके, एक्झाम्पल नंबर फर्स्ट. सपोज आता एक छोटंसं एक्झाम्पल कन्सिडर करूया. सपोज आपल्याकडे या पद्धतीने आहे कॉस पाय अपॉन 10 मायनस आय इंटू साईन पाय अपॉन 10 टू दी पॉवर 15, ठीक आहे. या पद्धतीने एक्झाम्पल आहे आणि आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचं आहे, सॉल्व. आणि ह्या पद्धतीने पुढे टर्म दिलेले आहे आणि आपल्याला फक्त हे सिम्प्लिफाय करायचं आहे. सो कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करणं, एकदम सिम्पल आहे. बघा, कॉस काहीतरी थिटा आहे मायनस आय इंटू साईन काहीतरी थिटा आहे, ठीक आहे. आणि ह्या होल ब्रॅकेटचा पॉवर काहीतरी आहे, ठीक आहे. म्हणजे इथे 15 आहे. मग आता या पद्धतीने जर असेल तर आपण बघा फक्त हा फॉर्म्युला अप्लाय करता येईल, कळते ना. या पद्धतीने तो कसा होतो, जर पॉवर असेल काहीतरी तर तो पॉवर आपण इथे थिटाला मल्टिप्लाय करत असतो, बस एवढा चेंज होत असतो, बरोबर. मग आता आपल्याला इथे तेच करावं लागेल. बघा, सोल्युशनमध्ये कशा पद्धतीने. सो बाय डिमॉस थेरम आणि मग पुढे आपल्याला काय लिहावं लागेल. सो कॉस इथे किती होईल 15 इंटू पाय, बरोबर ना. मल्टिप्लाय करायचं आहे 15 इंटू पाय अपॉन 10, त्यानंतर मायनस आय इंटू साईन. पॉवर पॉझिटिव्ह आहे म्हणून फर्स्ट फॉर्म्युला यूज करायचा आहे, हे लक्षात घ्या. ओके, साईन किती होईल इथे 15 पाय अपॉन 10, ठीक आहे. या पद्धतीची टर्म भेटेल. आणि मग पुढे आता इथे डिव्हिजन होईल का, 15/10 आहे, म्हणजे किती डिवाइड होईल, 2ने नाही डिवाइड होणार. ओके, 3ने पण नाही होणार, 5ने होईल. ओके, हां, 5ने इथे डिवाइड होते. बघा, 5ने इथे 15ला पण डिवाइड होते आणि 10ला पण डिवाइड होते, ठीक आहे. म्हणजे मला या पद्धतीने लिहिता येते कॉस 5 3चा, बरोबर, 5 3 15 म्हणजे 3 पाय अपॉन 5 2 10 म्हणजे 3 पाय अपॉन 2 आणि इकडे देखील तीच टर्म साईन 3 पाय अपॉन 2. ओके, आता 3 पाय अपॉन 2 म्हणजे नक्की किती अँगल आहे तो आपण चेक करूया. 3 पाय अपॉन 2 याला मल्टिप्लाय करायचं पाय अपॉन 180. सॉरी, रॅडियनमध्ये करायचं असेल तर पाय अपॉन 180 आणि
जर डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल 180 अपॉन पाय या पद्धतीने कळतं आहे. सो इथे किती 180 अपॉन पाय बरोबर. अँड दिस पाय गेट कॅन्सल 2 1 2 2 9 18 0 बरोबर ना. बिना 18 म्हणजे 90 भेटते इथे 90 आणि इंटू 3 म्हणजे किती भेटेल 270 9 3 27 बरोबर ना. 270 डिग्री बरोबर ना. 270 डिग्री म्हणजे 270 अँगल आहे कळतं आहे. म्हणजे मला इथे काय लिहिता येईल तर बघा मग कॉस 270 फाइंड करूया कारण त्या व्हॅल्यू आपल्याला पुट करायच्या आहेत. कॉस 270 डिग्री आणि त्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे साइन 270 बरोबर ना. मग कॉस 270 म्हणजे किती व्हॅल्यू असते तर बघा ती व्हॅल्यू असते कॉसची व्हॅल्यू बरोबर. कॉस 270 म्हणजे ती व्हॅल्यू आपल्याला 0 भेटेल कळते ना. बघा तो चार्ट या पद्धतीने आहे साइन कॉस. मी त्या व्हॅल्यू लिहितो मुद्दाम कारण त्या पुढे यूज होऊ शकतात ठीक आहे. इथे किती सपोज 90 ने स्टार्ट करूया 90 180 360 ठीक आहे. ओके मग इथे ही व्हॅल्यू असते 1 0 -1 0 आणि त्यानंतर आपण कॉससाठी ऑपोजिट लिहित असतो 1 0 -1 0 या पद्धतीने लक्षात ठेवा ठीक आहे. इकडे अँगल 90 80 180 270 360 या पद्धतीने इकडे साइन कॉस हे दोन रेशो या पद्धतीने अरेंज करायचे आणि त्यानंतर 1 0 -1 0 या पद्धतीने राईट करायचं आणि कॉसचा रेशो लिहिताना म्हणजे कॉसची व्हॅल्यू लिहिताना 1 0 -1 0 या पद्धतीने लिहायचं आहे ठीक आहे. साइनचा इकडून इकडे जायचं आहे आणि कॉसकडे इकडून इकडे यायचं आहे ठीक आहे. या पद्धतीने राईट करायचं आहे. ओके आता आपल्याला 270 कॉस 270ची व्हॅल्यू चेक करायची आहे. कॉस इथे आहे बरोबर ना आणि कॉस 270ची व्हॅल्यू किती भेटेल 0 भेटेल म्हणजे इथे मला लिहिता येईल 0 ठीक आहे. आणि त्यानंतर इथे साइन 270ची व्हॅल्यू किती भेटते इथे साइन 270ची व्हॅल्यू -1 भेटते ठीक आहे. ओके तर आता ह्या दोन्ही ज्या व्हॅल्यू आहेत म्हणजे ही कॉस 270ची व्हॅल्यू आणि ही सेकंड व्हॅल्यू साइन 270ची व्हॅल्यू ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन सपोज ही स्टार इक्वेशन आहे यामध्ये पुट करून देऊया. सो बाय इक्वेशन स्टार वी गेट cos 3π/2 म्हणजेच cos 270ची व्हॅल्यू 0 त्यानंतर -i इंटू साइन 3π/2 म्हणजे साइन 270ची व्हॅल्यू आहे -1 ठीक आहे. आणि विच इज इम्प्लाइज 0 इथे मायनस प्लस फक्त i भेटेल ठीक आहे. म्हणजेच या पद्धतीने भेटेल. याची व्हॅल्यू किती भेटणार आहे आपल्याला सो विच इज इक्वल टू i भेटणार आहे ठीक आहे. या पद्धतीने हे एक्झाम्पल होतं. आपल्याला डिमॉस थेरमने या पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं आहे किंवा त्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे ठीक आहे. या पद्धतीने तुमच्याकडे काहीतरी गिवन टर्म असेल आणि त्याची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर तुम्हाला या डिमॉस थेरमने जो काही पॉवर आहे तो इथे थिटाला मल्टिप्लाय करता येईल. मल्टिप्लाय केल्यानंतर जो काही अँगल फॉर्म होईल तो इथे कॉससाठी एकदा फॉर्म होईल आणि एकदा साईनसाठी फॉर्म होईल बरोबर. मग तुम्हाला ते अँगल मेजर करायचे आहेत ते या पद्धतीने व्हॅल्यू फाइंड करायची आहे त्यांची ठीक आहे. अँगल मेजर करायचे आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो इथे साइन आणि कॉस इथे मी राईट केलेलंच आहे ठीक आहे. 90 180 270 360 या पद्धतीने ते अरेंज करायचं आहे. हे तुम्हाला बेसिकली लक्षात ठेवायचं आहे. हे इथे एक्झाम्पलमध्ये सोल्युशनमध्ये तुम्हाला राईट करायची काही गरज नाही ठीक आहे. तुम्ही ते रफली करू शकता ओके. आणि मग हे मी ते तुम्हाला फक्त ही ट्रिक दिलेली आहे छोटीशी ह्या व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी. ह्या ट्रिकने तुम्ही ते अंडरस्टँड करू शकता लक्षात ठेवू शकता ठीक आहे. आणि जर तुमच्याकडे काही वेगळी ट्रिक असेल तर ती देखील तुम्ही अप्लाय करू शकता आणि जर काही नवीन असेल तर ती माझ्यासोबत देखील यादी कमेंटमध्ये शेअर करा ओके. सो तर इथे आपण cos 270ची व्हॅल्यू या पद्धतीने फाइंड केली होती. किती cos 270ची व्हॅल्यू 0 असते आणि sin 270ची व्हॅल्यू -1 भेटली होती ठीक आहे ह्या चार्टनुसार ओके. आणि मग ती व्हॅल्यू आपण ह्या दोन्ही व्हॅल्यू इथे ह्या इक्वेशनमध्ये पुट करून दिली जे आपलं ओरिजिनल इक्वेशन होतं त्यामध्ये आणि त्यावरून आपल्याला i व्हॅल्यू भेटली. म्हणजे आपलं जे काही गिवन एक्झाम्पल होतं त्याची व्हॅल्यू किती भेटली आपल्याकडे i भेटलेली आहे ठीक आहे. या पद्धतीने ते एक्झाम्पल किंवा ह्या टाईपचे कोणते एक्झाम्पल असू द्या ते
या पद्धतीने सिम्प्लिफाय करायचे असतात. लक्षात येते. आता आपण जाऊया एक्झाम्पल नंबर सेकंडकडे आणि ते एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे ते आपण अभ्यासूया. ठीक आहे. आता ते एक्झाम्पल थोडंसं वेगळं आहे. ठीक आहे. वेगळं म्हणजे थोडंसं लेंदी आहे. ओके, बट सिम्पल आहे. बघूया ते पण कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं आहे आणि नक्की ते कशा टाईपमध्ये आहे. तर बघा एक्झाम्पल नंबर सेकंड. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर सेकंड मी राईट करतो आधी. बघा व्यवस्थित समजून घ्या ते. कॉस 5 थीटा 5 इंटू थीटा प्लस आय इंटू साइन साइन 5 थीटा टू दी पावर 2 अपॉन cos 4 थीटा माइनस आई साइन 4 थीटा टू दी पावर 3 आहे. ठीक आहे. या पद्धतीने एक्झाम्पल आहे आणि आपल्याला काय याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो विच इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे. याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आता ती कशा पद्धतीने करायची बघा. तर आता मगाशी आपण एक सिम्पल एक्झाम्पल बघितलं बरोबर. ते आपण डिमॉस थेरमने फक्त त्याला काय केलं, जो पॉवर होता त्या पॉवरने थीटाला मल्टिप्लाय केलं. जी काय व्हॅल्यू भेटली ती आपण सिम्प्लिफाय केली. कॉस आणि साईनची व्हॅल्यू फाइंड केली आणि मग फायनली पुट करून जे काही सोल्युशन भेटले ती त्याची व्हॅल्यू भेटली. ठीक आहे. आता इथे आपल्याला 2 टर्म आहेत. ठीक आहे. न्यूमरेटरला एक काहीतरी टर्म आहे त्या टाईपमध्ये, डिमॉस थेरमच्या टाईपमध्ये. ठीक आहे. त्या स्टेटमेंटच्या टाईपमध्ये आणि डिनॉमिनेटरला एक आहे. न्यूमरेटरला आहे, डिनॉमिनेटरला आहे. मग आधी तो टाईप आधी आपल्याला सिम्प्लिफाय करून घ्यावा लागेल. म्हणजे बघा इथे सोल्युशनमध्ये आता आपण राईट करूया. सोल्युशन कशा पद्धतीने ते सिम्प्लिफाय करायचं आहे. तर बाय डिमॉस थेरम बाय कॅपिटल डी कॅपिटल. ठीक आहे. डिमॉस थेरमने आपण काय लिहू शकतो की इथे बघा याचा पॉवर किती आहे, फर्स्ट टर्मचा 2 आहे बरोबर. म्हणजे ह्या 2 ने ह्या 5 थीटाला मल्टिप्लाय होईल. म्हणजे किती भेटेल आपल्याला, कॉस 5 2 चा 10 थीटा बरोबर. त्यानंतर प्लस आय इंटू साइन 10 थीटा. आणि सिमिलरली तर डिनॉमिनेटरच्या टर्मचा इथे पॉवर किती आहे, 3 आहे. म्हणजे 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल इथे 4 थीटाला. ठीक आहे. 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे इथे भेटेल आपल्याला कॉस 4 3 चा 12 थीटा. नंतर इथे मायनस आहे, हां वरती प्लस खाली मायनस आहे. ओके. आय इंटू साइन 4 3 चा 12 थीटा. ठीक आहे. आता डिमॉस थेरमने आपण त्याला मल्टिप्लाय करून घेतलेला आहे. मग आता पुढे आपण सिम्प्लिफाय करूया. बघा तर इथे जो काही आपल्याला फ्रॅक्शन भेटलेला आहे, हा जो फॉर्म भेटलेला आहे, हा कशा पद्धतीने आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल, याची व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड करता येईल. तर यासाठी आपण इथे काय करूया बघा. ही जी काही डिनॉमिनेटरची टर्म आहे, ठीक आहे, आपल्याला बेसिकली हा डिनॉमिनेटर कॅन्सल आउट करायचा आहे आणि मग व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बट ह्या डिनॉमिनेटरमुळे आपल्याला व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी प्रॉब्लेम येतो. मग आपण काय करूया की हा जो काही डिनॉमिनेटर आहे तो वरती न्यूमरेटरला नेता येतो की नाही ते चेक करूया. तर तो कशा पद्धतीने नेता येईल बघा. तर सपोज इथे किती आहे आता डिनॉमिनेटरला कॉस 12 थीटा मायनस आय साइन 12 थीटा आहे बरोबर. मी त्या ब्रॅकेटचा काहीतरी पॉवर कन्सिडर करतो. म्हणजे काहीतरी म्हणजे तो किती आहे बघा, काही नाही आहे बरोबर ना, काही पॉवर नाही आहे त्या ब्रॅकेटचा. म्हणजे तो किती असेल, 1 असेल बरोबर. एक लक्षात घ्या इथे किती आहे, पॉवर 1 आहे आणि वरच्या ब्रॅकेटचा पॉवर देखील 1 आहे. ठीक आहे. पण मी फक्त डिनॉमिनेटरच्या टर्मचाच पॉवर फक्त कन्सिडर करतो. चला तो पण लिहूया, काही हरकत नाही. न्यूमरेटरचा पॉवर किती आहे, ते 1 आहे आणि डिनॉमिनेटरची जी काही टर्म आहे तिचा पॉवर देखील मी 1 कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे. काही नाही आहे, त्याचा पॉवर कोणताही गिवन नाही आहे. ठीक आहे. म्हणून मी तो कन्सिडर केलेला आहे 1. असं का केला की आपल्याला ती जी टर्म आहे ती आपल्याला सिम्प्लिफाय करायची आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला त्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे बेसिकली. ठीक आहे. मग ती अशी फाइंड नाही करते ना, आपल्याला फक्त कॉस 10 थीटा असतं तर पण त्याची काहीतरी व्हॅल्यू पॉईंटमध्ये भेटली असती. साइन 10 थीटा असते त्याची व्हॅल्यू काहीतरी भेटली असते. ठीक आहे. किंवा ती ॲज इट इज ठेवलं असतं. बट आता इथे आपल्याला 2 व्हॅल्यू आहेत, वरती कॉस 10 थीटा आहे आणि खाली कॉस 12 थीटा आहे. मग ते कंबाईन करावे लागतील, लक्षात येते ना. म्हणून आपल्याला तो वरती न्यूमरेटरला न्यायचा आहे. न्यूमरेटर नेल्यानंतर तो आपल्याला कंबाईन करता येईल. कशा पद्धतीने बघा. सपोज
आता न्युमरेटरला इथे मी हा ब्रॅकेटचा पॉवर किती 1 कन्सिडर केला, तो ज्यावेळेस वरती जाणार आहे, मी ज्यावेळेस तो वरती नेईल त्यावेळेस हा जो -1 आहे बरोबर ना, +1 आहे, तो वरती गेल्यानंतर काय होईल, निगेटिव्ह होईल पूर्ण ब्रॅकेटचा पॉवर. म्हणजे तो या पद्धतीने लिहिता येईल बघा. आधी किती आहे cos 10 थिटा, जो न्युमरेटरची टर्म आहे ती लिहितो मी cos 10 थिटा प्लस I sin 10 थिटा. ठीक आहे, हा फर्स्ट ब्रॅकेट त्याचा पॉवर 1 आहे. ठीक आहे, आणि ही जी काही टर्म आहे ती वरती जाणार आहे, मग मल्टिप्लाय डॉट इथे पुढे किती येईल cos 12 थिटा मायनस किती येईल ते मायनस I sin 12 थिटा बरोबर. आणि ह्या पूर्ण ब्रॅकेटचा पॉवर खाली इथे न्युमरेटरच्या पोझिशनला 1 होता बरोबर, +1 होता, पण आता ज्यावेळेस तो मल्टिप्लाय मी करणार आहे वरती त्यावेळेस तो -1 होईल. कळते ना, -1 होईल. म्हणजेच काय होईल बघा, पुढे ही जी काही टर्म आहे ती ॲज इट इज येईल बघा. ही जी काही फर्स्ट टर्म आहे ती ॲज इट इज येईल, म्हणजे cos 10 थिटा प्लस एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल बघा, इथे sin 10 थिटा याचा पॉवर 1. ठीक आहे, मी मुद्दाम पॉवर 1 लिहून ठेवलेला आहे. आणि त्यानंतर काय पुढची टर्म लिहितो बघा. आता हा जो पॉवर आहे हा पॉवर तो कसा मला लिहिता येईल, तर बाय डिमॉस थेरमने अगेन कसं होईल ते कॉस निगेटिव्ह पॉवर आहे ना, म्हणजे -1 आहे, -1ने इथे 12ला मल्टिप्लाय होईल, -1ने इथे 12 थिटाला मल्टिप्लाय होईल, म्हणजे किती होईल ते -12 थिटा. कळते ना, बाय डिमॉस थेरमचा अगेन आपल्याला यूज करायचा आहे. त्यानंतर इथे किती भेटेल मायनस बघा, मी याला अगेन ब्रॅकेट करतो आणि ही जी काही टर्म आहे ती मी बॉक्स ब्रॅकेटमध्ये राईट करतो, इथे कॉस आणि हा बॉक्स ब्रॅकेटमध्ये करतो. ओके, कॉस -12 थिटा मायनस I इंटू साइन परत ब्रॅकेट आणि त्यानंतर इथे किती भेटेल -12 थिटा. कळते आपण काय केलेलं आहे ते, इथे फक्त आपण डिमॉस थेरम जो आहे तो आपण अप्लाय केलेला आहे. डिमॉस थेरमने मी फक्त काय केलं, हा जो निगेटिव्ह पॉवर आहे तो मी या पद्धतीने ॲडजस्ट केला, म्हणजे मल्टिप्लाय केलं थोडक्यात त्या थिटाला. ओके, आणि थिटाला मल्टिप्लाय केल्यानंतर या पद्धतीने भेटला. आणि हीच टर्म काय असते कॉस -थिटा, इथे साइन -थिटा, तर कॉस -थिटा असतो कॉस थिटा बरोबर ना. ते दोन फॉर्म्युले लक्षातच ठेवायचे आहेत ह्या टर्मसाठी. कॉस -थिटा, कॉस -थिटा जर असेल तर त्याची व्हॅल्यू असते कॉस थिटा, आणि साइन -थिटा असेल तर त्याची असते -साइन थिटा. ठीक आहे, -साइन थिटा. मग आता त्यानुसार कॉस इथे 12 थिटा आहे, त्यावरून आपल्याला इथे किती व्हॅल्यू भेटेल कॉस 12 थिटा भेटेल बरोबर. आणि इथे मायनस I इंटू साइन -12 थिटा आहे, तर याची व्हॅल्यू किती भेटेल साइन -12 थिटाची, हे -I ॲज इट इज ठेवूया, आणि याची व्हॅल्यू किती भेटेल -साइन 12 थिटा भेटेल बरोबर ना. -साइन इकडे बाहेर निघेल याची वेळ. आणि त्यानंतर हे काय होईल, हा मायनस आहे, इथे पण मायनस आहे, मायनस प्लस भेटून काय भेटेल आपल्याला कॉस 12 थिटा मायनस प्लस I इंटू साइन 12 थिटा. ठीक आहे, म्हणजे ही जी काही टर्म आहे ही होल, ही सिम्प्लिफाय केल्यानंतर ही जी काही होल टर्म आहे ही सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने ही पूर्ण टर्म भेटणार आहे. कळते, आणि ही टर्म ह्याच टर्मने आपल्याला पुढे याला मल्टिप्लाय करायचं आहे. कळते ना, ही एक हा जो आधीचा ब्रॅकेट आहे याला मल्टिप्लाय करायचं आहे बघा. मी ते या पद्धतीने लिहितो, म्हणजे फायनली कशा पद्धतीने भेटेल आपल्याला, तर काय कशा पद्धतीने बघा, कॉस इथे आधी किती होता 10 थिटा बरोबर, 10 थिटा प्लस I इंटू साइन 10 थिटा, हा फर्स्ट ब्रॅकेट. ओके, आणि त्यानंतर त्याला मल्टिप्लाय सेकंड ब्रॅकेट आपला किती होता कॉस 12 थिटा प्लस I साइन 12 थिटा, फक्त 12 थिटा आहे. ठीक आहे, म्हणजे इथे कॉस 12 थिटा प्लस I इंटू साइन
आय इंटू साईन 12 थीटा. कळतंय? ओके. आणि आता काय बघा, या पद्धतीची टर्म भेटलेली आहे तुम्हाला बेसिकली. ठीक आहे, बघा इथपर्यंत आतापर्यंत आपण सॉल्व केलेला आहे. आणि मग आता याच्या पुढे आपल्याला कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं आहे बघा. याची व्हॅल्यू आपल्याला बेसिकली फाइंड करायची आहे. म्हणजे फक्त आपण काय केलं की हे जे काही एक्झाम्पल होतं ते ह्या टाईपमध्ये आधी आपण कन्वर्ट करून घेतलेलं आहे. मग आता पुढे बघा कशा पद्धतीने करता येईल. बेसिकली बुकमध्ये जे आहे ते एकदम शॉर्टमध्ये दिलेलं आहे, बट ते कशा पद्धतीने अरेंज होतं, कशा पद्धतीने ती व्हॅल्यू फाइंड होती. ठीक आहे ना, ती शॉर्टकट मेथड जी आहे ती याच पद्धतीने फॉर्म होती. पण तो शॉर्टकट कशा पद्धतीने फाइंड झालेला आहे ते मी तुम्हाला ह्या एक्झाम्पल थ्रू सांगणार आहे. ठीक आहे, सो हे जे काही गिवन टर्म होती, एक्झाम्पल होतं, ती या पद्धतीने आपण अरेंज केलेलं आहे. ठीक आहे, फक्त डिनॉमिनेटरची जी टर्म होती ती वरती अरेंज केली. वरती अरेंज केल्यानंतर पॉवर निगेटिव्ह झाला, तो निगेटिव्ह पॉवरने मल्टिप्लाय करून घेतलं, ती या पद्धतीने भेटलं. म्हणजे या पद्धतीने ती टर्म भेटली. आणि आता ह्या टर्म म्हणजे इथे पुढे कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं, सिम्पली इथे हा जो काही कॉस 10 थीटा आहे, या कॉस 10 थीटाने आपण ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. त्यानंतर आय साईन 10 थीटाने ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. आणि त्यानंतर आपण बघा कॉस ए प्लस बी साईन ए प्लस बीची जी फॉर्म्युले आपण अभ्यासले होते, ठीक आहे ना, ती फॉर्म्युले आपण इथे अप्लाय करून फायनली व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. मग बघा तेच आपल्याला फाइंड करायचं आहे त्यानेच. तर इथे सो फर्स्ट कॉस 10 थीटा, ओके, टेन थीटाने आपल्याला पुढच्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. मी डायरेक्ट लिहितो, चालेल. कॉस 10 थीटा इंटू बघा कॉस 10 थीटा इंटू कॉस 12 थीटा किती भेटेल ते कॉस 10 थीटा इंटू कॉस 12 थीटा ॲज इट इज ठेवायचं आहे. फक्त ते मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे, राईट करायचं आहे. ओके, कॉस 10 थीटा इंटू कॉस 12 थीटा. सिमिलरली पुढे किती आहे प्लस हा कॉस 10 थीटा कॉस 10 थीटा इंटू याला मल्टिप्लाय किती आहे आय साईन 12 थीटा, ही सेकंड टर्म बरोबर ना, आय इंटू साईन 12 थीटा. अगेन याच्याच पुढे आपल्याला लिहायचं आहे कोणाची टर्म, तर ह्या सेकंडने मल्टिप्लाय करायचं आहे बरोबर ना. आता आपण कोणी केलं, ह्या टर्मने केलं कॉस 10 थीटाने. आता कोणी करायचं आहे आय साईन 10 थीटाने करायचं आहे. मग ते मी पुढे लिहितो, चालेल, किंवा इथे लिहिलं तरी चालेल. चला याच्या इथे खाली लिहितो. सो प्लस कोणी करायचं आहे आता प्लस आय इंटू साईन 10 थीटाने कोणाला मल्टिप्लाय करायचं आहे. आता इथे पुढची टर्म किती आहे कॉस 12 थीटा. ओके, इथे येईल कॉस 12 थीटा. ओके, त्यानंतर प्लस अगेन आय साईन 10 थीटा ने कोणाला मल्टिप्लाय होईल आता आय इंटू साईन 12 थीटा. अगेन आय इंटू साईन 12 थीटा. कळतं, या पद्धतीने मल्टिप्लिकेशन होणार आहे. बघा ते कशा पद्धतीने फॉर्म झालेला आहे, तर या पद्धतीने बघा आपण काय केलं आधी ह्या कॉस 10 थीटाने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, ते मल्टिप्लिकेशन इथे लिहिलं. ठीक आहे, ही फर्स्ट टर्म. आणि त्यानंतर आय साईन 10 थीटाने ह्या पूर्ण सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, त्याचं मल्टिप्लिकेशन या पद्धतीने भेटलं. ठीक आहे, दोन्ही आपण फक्त मी जी सेकंड जी टर्म मल्टिप्लिकेशन आहे ते त्याच्या खाली लिहिलेलं आहे. ठीक आहे, कारण ते पुढे जर लिहिलं असतं तर पुढे खूप लेंदी होऊन गेलं असतं ते. ठीक आहे, म्हणजे मला प्रत्येक वेळेस ते झूम आउट करावं लागलं असतं. तर या पद्धतीने ते भेटणार आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे बघा की इथे आपल्याला कॉस ए प्लस बी आणि साईन ए प्लस बीचे जे दोन फॉर्म्युले आहेत त्या इथे आपल्याला अप्लाय करायचे आहेत. बट त्यापूर्वी इथे थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊया त्याआधी. ठीक आहे ना, तर बघा कशा पद्धतीने ते सिम्प्लिफाय होईल. तर काय सिम्प्लिफाय करायचं आहे ते कळालं, बघा ते समजून घ्या आधी नक्की काय सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. इथे बघा आय इंटू आय बरोबर, आय इंटू आय काय होईल आय स्क्वेअर होईल. आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते -1 असते. ठीक आहे, म्हणजे ती व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड करता येईल किंवा त्याने ती सिम्प्लिफाय करता येईल. आणि अजून एक काय, ओके, अजून कुठे सिम्प्लिफाय होते का कॉस 10 थीटा ही ॲज इट इज ठेवता येईल. त्यानंतर इथे काही सिम्प्लिफाय करता येणार नाही, इथे नाही. नंतर आयची टर्म आपण कॉमन काढूया. ओके, म्हणजे बघा या पद्धतीने ते लिहिता येईल. म्हणजे लिहिल्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. चला कलर चेंज करतो मी आता, चालेल.
कॉस 10 थीटा इंटू कॉस 12 थीटा प्लस, आता मी थोडंसं डायरेक्ट लिहितो चालेल बघा, मायनस ठेवतो ॲज इट इज का, तर बघा इथे ही जी काही टर्म आहे आपण थोडक्यात रिअल आणि इमॅजिनरी पार्टमध्ये सेपरेट करून घेऊया. ठीक आहे, या पद्धतीने ही जी काही पूर्ण टर्म आहे ना, ही जी काही पूर्ण मटेरियल आहे इथे ह्या दोन टर्म, दोन मल्टिप्लिकेशन हे रिअल आणि इमॅजिनरी पार्टमध्ये आपण कन्वर्ट करून घ्या, म्हणजे A+IBच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे, आणि त्यानंतर मग ती कॉस A+B आणि साइन A+Bचा फॉर्म्युला अप्लाय करूया. मग त्याआधी बघा इथे ही जी काही फर्स्ट टर्म आहे ती मी ॲज इट इज इथे राईट केली. ठीक आहे, आता पुढे काय करायचं आहे मला, अजून एक रिअल पार्ट इथे भेटेल कोणता, तर इथे I इंटू आय स्क्वेअर होईल, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 होईल बरोबर. मग ती -1ने इथे प्लसला मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस येईल बरोबर, म्हणून ते मी इथे मायनस घेतलं कारण मला ती डायरेक्ट कंबाईन करायची आहे. आणि त्यानंतर साइन 10 थीटा साइन 12 थीटा मला ॲज इट इज लिहिता येईल. ठीक आहे, म्हणजे ह्या पूर्ण दोन टर्ममध्ये बघा कोणत्या कोणत्या दोन टर्म आहेत, तर इथे ही जी काही फर्स्ट ज्या दोन टर्म्स आहेत इथे बघा ह्या दोन टर्म, आणि इथे आय इंटू साइन थीटा ह्या ज्या दोन टर्म आहेत ह्या रिअल पार्टमध्ये कन्वर्ट होतील. ठीक आहे ना, म्हणजे ही तर रिअल पार्टमध्ये आहेच फर्स्ट टर्म, इथे ही रिअल पार्टमध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे ना, आय इंटू आय स्क्वेअर होईल म्हणून, म्हणजेच ते या पद्धतीने लिहिता येईल. इथे याच्या पुढे लिहिता येईल ती, कारण मी फर्स्ट तर लिहिलेलीच आहे. ठीक आहे, सेकंड इथे लिहिता येईल, आणि त्यानंतर उरलेले हे जे ते दोन टर्म्स आहेत ठीक आहे ते आयच्या टर्म्समध्ये आहे बघा, इन टर्म्स आयमध्ये आहे, इथे आयने मल्टिप्लाय आहे, इथे देखील ह्या आयने मल्टिप्लाय आहे. मग त्यानंतर तो आय कॉमन काढून तो इमॅजिनरी पार्ट होईल, आणि इथे आपला हा रिअल पार्ट होईल. कळतंय, मग रिअल आणि इमॅजिनरी पार्टमध्ये सेपरेट झाल्यानंतर आपल्याला ते पुढे फॉर्म्युले अप्लाय करतील कॉस A+Bचा आणि साइन A+Bचा. बघा मग मी आता इथे ही टर्म लिहितो मल्टिप्लिकेशन आय इंटू आय स्क्वेअर त्याची व्हॅल्यू मायनस. ठीक आहे ना, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1, आणि मग ही टर्म ॲज लिहितो साइन 10 थीटा इंटू साइन 12 थीटा, ती फक्त इथे लिहितो. कळतंय बघा, म्हणजे ती कशा पद्धतीने लिहिता येईल मला, तर या पद्धतीने बघा कोणती टर्म लिहायची मला, हीच टर्म वरची आय इंटू आय स्क्वेअर त्याची व्हॅल्यू -1 आणि त्यालाच साइन 10 थीटा. ठीक आहे ना, त्यानंतर त्यालाच मल्टिप्लाय साइन 12 थीटा. ठीक आहे, या पद्धतीने ती टर्म भेटेल. आणि आता उरलेली टर्म लिहूया, म्हणजे काय, तर ती इथे खाली लिहितो. उरलेली कोणती टर्म आहे त्याच्यासाठी ओके चालेल, प्लस उरलेली टर्म कोणती आहे, फर्स्ट आधी कोणती टर्म होती ती कॉसची टर्म होती, कॉस 10 थीटा आय साइन 12 थीटा. कॉस 10 थीटा टू आय साइन 12 थीटा. ठीक आहे ना, ही व्हॅल्यू बघा कोणती व्हॅल्यू मी लिहिलेली आहे ते व्यवस्थित समजून घ्या. थोडंसं झूम आउटमुळे प्रॉब्लेम होते, कारण ते एक्झाम्पल जे आहे ना ते हॉरिझॉन्टली जास्त लिहावं लागतं आहे. ठीक आहे, व्हर्टिकली लिहिता येत नाही. ओके, तरी ते बघा मी ह्या दोन टर्म आधी सिम्प्लिफाय केल्या, त्या इथे लिहिलेल्या आहेत. ठीक आहे, ह्या कळल्या असतील तर आता पुढे जाऊया. आपण काय केलं की ही जी सेकंड टर्म होती इथे, ठीक आहे, कॉस 10 थीटा इंटू आय साइन 12 थीटा ही जी काही टर्म होती ती इथे मी ॲज इट इज लिहिली. ठीक आहे, हे प्लस जे साइन आहे ते पण घेतलं, पुढची टर्म ॲज इट इज लिहिली. आता ही टर्म लिहूया. ठीक आहे, याच्या पुढे ही टर्म लिहूया, याच्यानंतर ही टर्म येणार आहे, म्हणजे मला इथे बघा या पद्धतीने लिहिता येईल. ती कोणती टर्म आहे, आय साइन 10 थीटा इंटू कॉस 12 थीटा. आता दोन्ही टर्ममध्ये आय आहे, मी डायरेक्ट आय कॉमन काढला तर लिहिली चालेल. बघा या पद्धतीने, म्हणजे मी इथे जो आय लिहिलेला आहे तो मी रब करतो. बघा इथे ही जी काही टर्म मी आयची लिहिलेली आहे ती मी रब करतो आणि डायरेक्टली आय कॉमन लिहितो चालेल. म्हणजे बघा या पद्धतीने ते प्लस. ठीक आहे, त्यानंतर आय कॉमन आणि ह्या होल ब्रॅकेटमध्ये कॉस 10 थीटा इंटू साइन 12 थीटा आय होता ना इथे, पण तो कॉमन काढला आय. आणि त्यानंतर उरलेली टर्म कोणती आहे इथे, ही सेकंड टर्म बरोबर ना, ही टर्म बघा इथे ही जी काही टर्म आहे ही पूर्ण टर्म.
ठीक आहे, ती इथे मी पुढे लिहितो. म्हणजे बघा काय भेटेल, प्लस इथे ह्या टर्ममध्ये इथे आय तर कॉमनच आहे बरोबर. इथे इथे हा जो आय आहे तो कॉमन काढलेलाच आहे आपण, म्हणजे तो बाहेर निघेल आणि फक्त कोणती टर्म शिल्लक राहील, साइन टेन थिटा इंटू कॉस 12 थिटा. म्हणजे मी तीच इथे फक्त राईट करतो, किती साइन टेन थिटा थिटा इंटू कॉस 12 थिटा. ठीक आहे, या पद्धतीने. म्हणजे बघा या पद्धतीने आता ह्या दोन टर्म आपल्याला फॉर्म झालेल्या आहेत. ठीक आहे, ही फर्स्ट टर्म आणि ही ते सेकंड टर्म. मग आता ह्या दोन टर्मवरती आपण साइन ए प्लस बी आणि कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला आपण अप्लाय करूया. त्याआधी मी ते दोन फॉर्म्युले काय आहेत ते आधी लिहून घेतो. ठीक आहे, साइन ए प्लस बीचा आणि कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला. सो साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला किती आहे, साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला किती आहे, तर तो असतो साइन ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. ठीक आहे, हा झाला साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला. आणि आता आपण कॉस ए प्लस बीचा लिहूयात, कॉस ए प्लस बी किंवा ए मायनस बी, ज्या पद्धतीने पुढे साईन असेल त्या पद्धतीने. ठीक आहे, त्या टर्ममध्ये प्लस मायनससाठी पण लिहून घ्या. म्हणजे प्लस मायनस, इथे जर प्लस असेल तर इकडे प्लस येतं आणि जर ए मायनस बी असेल तर इकडे मायनस, या पद्धतीने होतं. आणि इकडे कॉस ए प्लस बीमध्ये अल्टरनेट होत असतं. ठीक आहे ना, म्हणजे इथे जर प्लस आला असेल तर ह्या दोन टर्ममध्ये इकडे मायनस येतं आणि जर इकडे जर मायनस आलं तर इकडे प्लस येत असतं. म्हणजे या पद्धतीने बघा मी ते राईट करतो दोन्ही पण. आधी पॉझिटिव्हसाठी देतो, कॉस ए प्लस बी आपल्याला भेटतं कॉस ए इंटू कॉस बी, तिकडे प्लस आहे तर इकडे होईल मायनस साइन ए इंटू साइन बी. हे फॉर्म्युले तुम्ही अभ्यासलेलेच आहेत. ठीक आहे, ट्रिकॉनॉमेट्री चॅप्टरमध्ये आहेत ते. ओके, आणि इथे प्लस तर इकडे मायनस, आणि जर इकडे मायनस असेल तर इकडे येतं प्लस. ठीक आहे, हे दोन्ही साईन मी राईट केलेले आहेत. ओके, आता हे दोन जे फॉर्म्युले आहेत, हा फर्स्ट फॉर्म्युला आणि हा सेकंड फॉर्म्युला, तो आपल्याला वरती अप्लाय करायचा आहे. तिथे कोणता फॉर्म्युला कुठे अप्लाय होईल तो व्यवस्थित बघा आता. ठीक आहे, त्यासाठी मी ते मुद्दाम लिहिलेले आहेत. तर आता आपल्याकडे जी फर्स्ट इथे टर्म आहे, इथे फक्त एवढंच बघा. आधी आहे कॉस 10 थिटा, नंतर कॉस 12 थिटा मायनस साइन 10 थिटा इंटू साइन 12 थिटा आहे. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला इथे कोणता फॉर्म अप्लाय करता येईल, इथं फॉर्म्युला अप्लाय करता येईल. तर आधी कॉसची टर्म आहे, त्यानंतर त्यामधून सबट्रॅक्ट होते साइन 10 थिटा साइन 12 थिटा. ठीक आहे, म्हणजे कॉसमधनं साईनची टर्म सबट्रॅक्ट होते, असा फॉर्म्युला इथे हा सेकंड आहे बघा, कॉस ए प्लस बीचा. ठीक आहे, म्हणजे कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी जर असेल तर मला लिहितो आहे कॉस ए प्लस बी. म्हणजेच मला इथे हा जी फर्स्ट जी टर्म आहे तो मला लिहिता येईल कॉस ए प्लस बीच्या फॉर्मॅटने. ठीक आहे, म्हणजेच ए प्लस बी म्हणजेच काय, इथे दोन अँगल 10 थिटा आणि 12 थिटा, म्हणजे कॉस 10 थिटा प्लस 12 थिटा लिहिता येईल. कळतं आहे, या पद्धतीने. आणि ही जी काही सेकंड टर्म आहे इथे आयचा काही प्रश्न घ्यायचा नाही. आता फक्त आपल्याला पुढचा ब्रॅकेट सिम्प्लिफाय करायचं आहे. ठीक आहे, मग आता पुढचा ब्रॅकेट कशा पद्धतीने लिहिता येईल या फॉर्म्युल्यानुसार, तर इथे आहे कॉस, नंतर साईन, नंतर अगेन साईन इंटू कॉस, म्हणजे याच फॉर्म्युल्यानुसार. कळतं आहे, साईन ए इंटू कॉस बी, कॉस ए इंटू साईन बी. इथे प्लस आहे म्हणजेच मला इथे पॉझिटिव्ह घेता येईल. म्हणजेच मला इथे ह्या टर्मवरनं कोणता फॉर्म्युला तिथे फॉर्म होणार आहे, कोणत्या फॉर्म्युलेशी ते मॅच होणार आहे, तर साईन ए प्लस बीचा. आणि ए प्लस बीच म्हणजे इथे दोन अँगल कोणते आहे, 10 थिटा आणि 12 थिटा, म्हणजे इथे साईन 10 थिटा प्लस 12 थिटा मला लिहिता येईल. ठीक आहे, मग आता तेच आपण लिहूया. फर्स्ट याच्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला भेटतो आहे ह्या फर्स्ट टर्मसाठी, तर कॉस ए प्लस बीचा, आणि सेकंडसाठी साईन ए प्लस बीचा. ओके, मग आता तेच आपल्याला लिहायचं आहे. बघा इथे मी लिहितो फर्स्ट टर्मवरनं, आता डायरेक्ट लिहिता येईल ते फर्स्ट टर्मवरनं, विच इज इम्प्लाइज काय भेटेल ते, तर कॉस ए प्लस बी ना, पण ए प्लस बीच्या ऐवजी काय 10 थिटा प्लस 12 थिटा आहे. करेक्ट, त्यानंतर प्लस आय कॉमन काढला होता तो आय, आणि पुढे काय आय इंटू साईन, साईन किती आय इंटू, चला याला बॉक्स ब्रॅकेट करूया कारण पुढे आपल्याला ते पूर्ण ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे बरोबर ना, म्हणून. ओके, तर बॉक्स ब्रॅकेटमध्ये आता काय लिहिता येईल, साइन 10 थिटा
प्लस 12 थीटा, करेक्ट, या पद्धतीने. आणि आता हे आपण सिम्प्लिफाय करूयात, म्हणजेच काय भेटेल, सो विच इज इम्प्लाइज कॉस 10 थीटा प्लस 12 थीटा किती भेटेल आपल्याला, 22 थीटा, बरोबर ना, प्लस आय इंटू साईन, पुढे देखील किती भेटेल, 10 थीटा प्लस 12 थीटा 22 थीटा भेटेल, बरोबर, 22 थीटा भेटेल, करेक्ट. आणि याच्या पुढे आता आपल्याला काही सिम्प्लिफाय करता येत नाही, सो वी गेट फायनल सोल्युशन. ओके, या पद्धतीने दिस इज फायनल सोल्युशन, कॉस 22 थीटा प्लस आय इंटू साईन 22 थीटा, या पद्धतीने, कळते. या पद्धतीने आपल्याला होल एक्झाम्पल जे होतं ते सिम्प्लिफाय करायचं होतं. बघा, या पद्धतीने आहे हे पूर्ण एक्झाम्पल, सिम्पल आहे. फक्त आपल्याला इथे नक्की कशा पद्धतीने ते सिम्प्लिफाय करायचं आहे ते व्यवस्थित अंडरस्टँड झालं पाहिजे, ठीक आहे, म्हणजे आपण ते फास्टली सॉल्व करू शकतो. बघा, या पद्धतीने आपल्याकडे गिवन एक्झाम्पल होतं, त्यावरनं आपण काय केलं की जो काही आधी पॉवर होता त्या पॉवरने आपण आतमध्ये मल्टिप्लाय केलं थोडक्यात, ठीक आहे, त्या थीटाला मल्टिप्लाय केलं बाय युजिंग डिमॉस थेरम, ठीक आहे. त्या थेरमनुसार आपण मल्टिप्लाय करून घेतलं, ते सिम्प्लिफाय केलं. त्यानंतर आपल्याला या पद्धतीने व्हॅल्यू भेटली होती. मी अगेन त्याचा पॉवर कन्सिडर केला, बरोबर ना, त्याचा आपण पॉवर कन्सिडर केला होता किती, 1, बरोबर. या पद्धतीने 1 कन्सिडर केला, दोन्ही टर्मचा पॉवर 1 कन्सिडर केला. इथे एक लक्षात घ्या, मी मगाशी काय सांगितलं की इथे पॉवर 1 कन्सिडर केला, त्या मायनस वरती घेतल्यानंतर तो -1 झाला, बरोबर, -1ने मल्टिप्लाय केलं. इकडे ह्या पॉवरचं मी मगाशी काही सांगितलेलं नाही, पण पॉवर 1 आहे, बरोबर. पॉवर 1 घेतला नाही घेतला ॲज इट इज येणार आहे फर्स्ट टर्मसाठी, फक्त डिनॉमिनेटरचा विचार करायचा होता, म्हणून मी फक्त इथे डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय केला, ठीक आहे. इथे ही टर्म काही सिम्प्लिफाय केली नाही, पॉवर जरी 1 असला तरी तो आतमध्ये मल्टिप्लाय केलं ते तीच टर्म येणार आहे, ठीक आहे, त्यामुळे मी ती काही एक्सप्लेन केलेलं नाही. ओके, आता आपण इथे येऊया. बघा, मी ते मला हे सांगत होतो की नक्की आपण हे कशा पद्धतीने सिम्प्लिफाय केलं होतं. तर आपण डिमॉस थेरम आपण अप्लाय केला. डिमॉस थेरमने इथे 5 2 10 थीटा, नंतर इथे 10 थीटा भेटला, त्यानंतर इथे 12 थीटा, इथे 12 थीटा भेटला, ठीक आहे, मल्टिप्लाय केलं. त्यानंतर आपण अगेन ह्या टर्मचा पॉवर कन्सिडर केला, कारण इथे डिनॉमिनेटरला ही टर्म भेटत होती, मी ती न्यूमरेटरला ॲडजस्ट केली. ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला त्याचा पॉवर पॉझिटिव्ह 1 होता, तो वरती गेल्यानंतर निगेटिव्ह 1 होईल, बरोबर, -1 होईल. मग मी अगेन इथे ह्या टर्मवरती डिमॉस थेरम अप्लाय केला. डिमॉस थेरमने अगेन इथे टर्म निगेटिव्ह भेटली, ती सिम्प्लिफाय केली, कॉस 12 थीटा प्लस आय साईन 12 थीटा, ठीक आहे. यापर्यंत टर्म भेटली. ही कशावरनं भेटली, तर ही 2 फॉर्म्युले यूज केले, ओके. आणि त्यानंतर मग मी इथे काय केलं की ह्या कॉस 10 थीटाने म्हणजे थोडक्यात मल्टिप्लाय करून घेतलं. इथे ह्या फर्स्ट टर्मने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, त्यानंतर या सेकंड टर्मने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय केल्यानंतर मला या पद्धतीने टर्म भेटली आणि यावरनं मी a प्लस आय बीच्या फॉर्मॅटमध्ये ती टर्म कन्वर्ट केली, ठीक आहे. म्हणजे या पद्धतीने बघा, इथे रिअल जो पार्ट थोडक्यात तयार झाला तो या पद्धतीने ही फर्स्ट टर्म झाली, बरोबर. ही पूर्ण रिअल पार्ट कळते, ह्या ब्ल्यूमध्ये बघा, ही जी पूर्ण फर्स्ट पार्ट आहे किंवा ही जी फर्स्ट टर्म आहे, हा झाला आपला रिअल पार्ट. आणि त्याला नंतर पुढे काय आहे, प्लस आय इंटू ही जी काही टर्म आहे, प्लस आय इंटू आय आहे ना, म्हणजे आयने मल्टिप्लाय झाले, म्हणजे ही कोणती टर्म झाली, तर इमॅजिनरी पार्ट झाली, कळतं आहे. या पद्धतीने म्हणजे a प्लस आय बीच्या फॉर्मॅटमध्ये मी ते कन्वर्ट केलं आणि त्यानंतर मी a प्लस बीचा आणि कॉस a प्लस बीचा, ठीक आहे, मायनस असेल तर मायनस, प्लस असेल तर प्लस, या पद्धतीने म्हणजे हे 2 फॉर्म्युले मी अप्लाय केले आणि अप्लाय करून मला या पद्धतीने ती टर्म भेटली आणि ती मी फक्त सिम्प्लिफाय केली. फक्त ॲडिशन सबट्रॅक्शन होत असते, तर इथे ॲडिशन झाली, 10 थीटा आणि 12 थीटाची ॲडिशन होऊन मला 22 थीटा भेटला होता, ठीक आहे. म्हणजे कॉस 22 थीटा प्लस आय इंटू साईन 22 थीटा, या पद्धतीने आपल्याला ह्या एक्झाम्पलची व्हॅल्यू भेटलेली आहे, ठीक आहे. या पद्धतीने हे होल एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचं होतं. हेच एक्झाम्पल तुम्ही म्हणजे विचारण्याचा टाईप याचा वेगळा असू शकतो, म्हणजे येथे आता आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड करायची होती, ठीक आहे. पण हे एक्झाम्पल विचारण्याची मेथड अशी पण असू शकते, तुम्हाला डायरेक्टली ही व्हॅल्यू गिवन असेल, म्हणजे ही एक्झाम्पल तर गिवनच असेल, पण त्याची व्हॅल्यू देखील गिवन असेल आणि आपल्याला काय सांगितलेलं असेल की शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट असेल, ठीक आहे. आणि मग ते अगेन आपल्याला ह्याच मेथडने सिम्प्लिफाय करायचं आहे, कळते. बुकमध्ये थोडंसं शॉर्ट आहे, ते देखील तुम्ही अभ्यासू शकता, बट ते थोडंसं शॉर्ट आहे, तुम्हाला समजण्यासाठी प्रॉब्लेम होतो, ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला या पद्धतीने स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन केलेलं आहे, नक्की कुठे कशा पद्धतीने कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, कळते. तर या पद्धतीने हे 2च एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत आणि ह्या 2च एक्झाम्पलपैकी तुम्हाला ह्याच टाईपवरती, ह्याच एक्झाम्पलच्या टाईपवरती क्वेश्चन पेपरमध्ये किंवा जे एक्झरसाईज आहेत त्यामध्ये देखील तुम्हाला ह्याच टाईपमध्ये एक्झाम्पल आहेत, ठीक आहे. ते तुम्ही व्यवस्थित सॉल्व करू शकता जर हे तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल तर,
ओके, तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण ह्या लेक्चरमध्ये कोणकोणते 2 महत्त्वाचे एक्झाम्पल आपण अभ्यासले बघा. एक्झाम्पल नंबर फर्स्ट या पद्धतीने होतं आणि एक्झाम्पल नंबर सेकंड आपण आत्ताच अभ्यासलं. तर यामध्ये आपण फर्स्टली काय आपण अभ्यासलं की डिमॉस थेरमचा स्टेटमेंट आधी आपण अभ्यासलं. त्यामध्ये जर पॉवर n काहीतरी असेल कॉस थिटा प्लस आय साइन थिटाचा, तर तो पॉवर आपण मल्टिप्लाय करू शकतो थिटाला, म्हणजे n थिटा इंटू n थिटा या पद्धतीने. ठीक आहे, आणि जर निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह देखील तो याच पद्धतीने आपण मल्टिप्लाय करू शकतो. फक्त नंतर आपल्याला कॉस मायनस थिटा आणि साइन मायनस थिटाचा फॉर्म्युला अप्लाय करावा लागतो. ठीक आहे, ओके. मग त्यावरनं आपण 2 इथे एक्झाम्पल कन्सिडर केले होते आणि ते एक्झाम्पल मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, तर एक्झाम्पल नंबर फर्स्ट जे होतं ते थोडंसं सिम्पल होतं. डायरेक्टली आपल्याला सिम्प्लिफाय करायचं होतं, मल्टिप्लाय करून आपण सॉल्व केलं ते. ठीक आहे, आणि हा चार्ट देखील तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे जो मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केला तो. या पद्धतीने ती एक छोटीशी ट्रिक आहे, तुम्हाला ती ट्रिकोनोमेट्रिक चॅप्टरमध्ये देखील उपयोगी होईल. ठीक आहे, इथे तर तुम्हाला अप्लाय करायचीच आहे. सो हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे, ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे. आणि सेकंड जे एक्झाम्पल आहे ते तर मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आज आपण ह्या लेक्चरमध्ये डिमॉस थेरमचं स्टेटमेंट विथ त्याचं जे काही एक्झाम्पल्स आहेत त्या टॉपिकवरती नक्की कशा पद्धतीने एक्झाम्पल असू शकतात ते मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आजच्या ह्या लेक्चरमध्ये बस एवढेच. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ह्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण न्यू पॉईंटचा स्टडी करूया. ठीक आहे, सो आजच्या ह्या लेक्चरमध्ये बस एवढंच. धन्यवाद.